कुबेर आणि लक्ष्मीचा असा गुप्त संबंध जो 99% लोकांना माहिती नाही. घरात पैसा का टिकत नाही? तुम्ही खूप मेहनत करता, पैसा कमवता, पण महिन्याच्या शेवटी हातात काहीच राहत नाही का? कधी विचार केला आहे का? काही लोकांच्या घरात पैसा अक्षरशः वाहत येतो आणि काहींच्या घरात आलेली लक्ष्मी जास्त काळ टिकतच नाही. यामागे फक्त नशीब कारणीभूत आहे का? की कुबेर आणि लक्ष्मीशी संबंधित एक असं गुपित आहे जे आपल्या पूर्वजांना माहिती होतं, पण आजच्या काळात जवळपास विसरलं गेलं आहे. आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटच्या काही मिनिटात मी तुम्हाला असा उपाय सांगणार आहे जो अनेक लोकांच्या आयुष्यात आर्थिक बदल घेऊन आला आहे. नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. जर तुम्हाला धन, लक्ष्मी, कृपा, वास्तू, अध्यात्मक आणि जीवन बदलणारे उपाय याबद्दल माहिती आवड असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग जाणून घेऊया, कुबेर देव खरंच कोण आहेत आणि लक्ष्मी माता त्यांच्या घरी का कायम वास करते. हिंदू धर्मग्रंथानुसार कुबेर हे धनाचे अधिपती मानले जातात. त्यांच्याकडे अमाप संपत्ती होती, सोनं, चांदी, हिरे, मोती, जगातील सर्व वैभव. पण तुम्हाला माहिती आहे का, कुबेरांचा जन्म श्रीमंत घरात झाला नव्हता. असं सांगितलं जातं की त्यांनी कठोर तपश्चर्या, प्रामाणिकपणा आणि देवभक्तीच्या जोरावर धनाचा आशीर्वाद मिळवला आणि याच कारणामुळे भगवान शिवांनी त्यांना धनाचा खजिनदार बनवलं. पण इथे एक मोठं गुपित लपवलेलं आहे. कुबेरांकडे धन होतं, पण त्या धनाला स्थिरता दिली ती लक्ष्मी मातेने. तुम्ही कधी विचार केला आहे का, काही लोक लॉटरी जिंकतात, मोठा व्यवसाय उभा करतात, पण काही वर्षात पुन्हा कर्जात जातात. असं का होतं? कारण पैसा मिळवणं आणि पैसा टिकवणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. कुबेर धन देतात, पण लक्ष्मी माता त्यांना त्या धनाला धैर्य देतात. आणि जर लक्ष्मी नाराज झाली तर कुबेरांची कृपाही जास्त काळ टिकत नाही. लक्ष्मी माता घरातून का निघून जाते? धर्मशास्त्रानुसार काही गोष्टी अशा आहेत ज्या लक्ष्मीला अजिबात आवडत नाहीत. 1. घरात सतत भांडणं होणे. 2. सूर्यास्तानंतर झाडू मारून कचरा बाहेर टाकणं. 3. वडीलधाऱ्यांचा अपमान करणं. 4. घरात अस्वच्छता ठेवणं. अन्नाचा अपमान करणं. खोटं बोलून पैसा कमवणं. असं म्हणतात की ज्या घरात हे दोष असतात तिथे लक्ष्मी जास्त काळ राहत नाही. पण आता प्रश्न असा आहे, जर लक्ष्मी नाराज झाली असेल तर तिला पुन्हा प्रसन्न कसं करायचं? खरंच असा एखादा सोपा उपाय आहे का ज्यामुळे आर्थिक अडचणी कमी होऊ शकतात? याचं उत्तर आहे होय. आणि हा उपाय अनेक लोक शब्दांनी करत आले आहेत. दर शुक्रवारी सकाळी घर स्वच्छ करा, देवघरात तुपाचा दिवा लावा, लक्ष्मी मातेसमोर पांढरी फुलं अर्पण करा आणि श्रद्धेने हा मंत्र 108 वेळा म्हणा. ओम श्री महालक्ष्मी नमः. त्यानंतर कुबेर देवाचा स्मरण करत हा मंत्र 21 वेळा म्हणा. ओम यक्षाय कुबेराय वैश्वनाय धनधान्याधिपतये नमः. लक्षात ठेवा, हा कोणताही जादूचा उपाय नाही. श्रद्धा, सकारात्मक विचार, प्रामाणिक मेहनत आणि योग्य आर्थिक सवयी यासोबत हे आध्यात्मिक उपाय केले तर मनाला धैर्य आणि प्रेरणा मिळू शकतो. भावनिक आणि प्रेरणादायी भाग मित्रांनो, पैसा हा फक्त नोटांचा ढीग नसतो, तो आपल्या कुटुंबाचे सुरक्षित भविष्य असतो. आई-वडिलांची औषधं असतात, मुलांचं शिक्षण असतं, आपली स्वप्न पूर्ण करण्याची ताकद असते. म्हणूनच धनाचा आदर करा, प्रामाणिकपणे मेहनत करा, दानधर्म करा आणि लक्ष्मी मातेचे स्मरण करत राहा. कारण जिथे कृतज्ञता असते तिथे समृद्धीचा मार्ग आपोआप खुला होतो. जर तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, जय कुबेर महाराज, जय लक्ष्मी माता. हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा, कारण कोणाच्या आयुष्यात ही माहिती आशेचा किरण ठरू शकते. अशाच आध्यात्मिक धनप्राप्ती आणि प्रेरणादायी माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन रहस्यमय आणि ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय लक्ष्मी महालक्ष्मी, जय कुबेर महाराज. धन्यवाद.